Okay, I am presenting the screen. Let me know if it is visible. Is it visible? Is it visible, students? Okay, okay. Okay, thank you. So let's start with the new lesson, food for all. Food for so today's lesson is a that's why what will we do? हे जे डू वी नो वगैरे आहे ना, कॅन यू टेल, ते जर लास्ट मध्ये आपल्याला जर वेळ राहिला क्लासच्या करू आधी आपण बघून घे, त्यातून जर वेळ झाला तर मी नक्की ह्या गोष्टी पण तुम्हाला सांगेन. ठीक आहे. कॅन यू टेल आहे मध्ये मध्ये, डू वी नो है ना, एक्स्ट्रा नॉलेज जे असतं ते नंतर तुमची बघूया. इलेव्हन्थ लेसन झाला ना. मला असं सांगण्यात आलं की 12th लेसन घ्यायचं आहे तुमचं. सॉरी, लेसन कम्प्लीट आहे का? सोनाली मॅडम, तुम्ही तुम्हाला सांगितलेला लेसन घ्या, त्याच्या आधीचा लेसन आरती मॅडम घेतील त्यांच्या नंतर. ओके. ओके, म्हटलं. नाही नाही, तुम्ही कंटिन्यू करा. ठीक आहे. ओके. विच फ्रुट्स विच ग्रेन्स, म्हणजे कोणते फळं, आपल्याला फळभाज्या ज्या असतात दिवाळीच्या सीझनमध्ये, दिवाळीच्या आसपासच्या सीझनमध्ये कोणत्या फळभाज्या भेटतात पिकतात. गोल जॅकफ्रूट, हे सगळे काय प्रोसेस कोणता सोनाली मॅडम, तुमचा आवाज खूप ब्रेक होतोय, प्लीज जरा चेक करा नेटवर्क, नाहीतर परत एकदा जॉईन व्हा. आता येतोय सगळ्यांना? आवाज येतोय? ओके. ओके स्टुडंट्स, थँक यू. Let me share the screen first. Which parts of plants do we use as food? म्हणजे प्लांट्सचे, झाडाचे कोणते पार्ट्स आपण फूड म्हणून यूज करू शकतो? आपण पाहतो की झाडांना फळं लागतात, ते तर ऑब्व्हियस आहे, सगळ्यांना माहिती आहे. आपण फ्रुट्स खातो, त्याशिवाय हे स्पिनॅच वगैरे असतात पालेभाज्या, त्याची काय खातो आपण? पानं खातो. किंवा मग रूट्स पण, काही प्लांट्सचे रूट्स पण आपण खातो, जसं की गाजर,
पोटॅटो वगैरे हे काय, हे व्हेजिटेबल्स म्हणून याचा यूज करतो. हे जे रूट्स आहेत, जिंजर म्हणजे आलं वगैरे, ह्या गोष्टी आपण फूड म्हणून यूज करतो. तर प्लांट्सचे कोणते कोणते पार्ट्स आपण खाण्यासाठी यूज करू शकतो? ओके. फर्स्ट इज ॲग्रिकल्चर म्हणजे शेती. ॲग्रिकल्चरल सीझन. आता हे शेतीमध्ये सीझन गेट फूड फ्रॉम प्लांट्स. फॉर दॅट पर्पज वी सो grains in the field and plant fruit trees in orchards. About 60% of the land of our country is used for agriculture. There are two main agricultural seasons in our country. तर आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना, आपल्याला फूड कुठून मिळतं? प्लांट पासून भेटतं. तर वी सो ग्रेन्स इन द फील्ड अँड प्लांट फ्रूट ट्रीज इन ऑर्चार्ड. म्हणजे आपल्या परिसरामध्ये किंवा फळझाडांची बाग लावतो, किंवा धान्य जे आहे, धान्याचे बी म्हणजे ज्वारी असेल, गहू असेल, ते शेतामध्ये पेरतो आपण. अबाउट 60% ऑफ द लँड ऑफ अवर कंट्री इज यूज फॉर ॲग्रिकल्चर. आपल्या इंडियामधली म्हणजे आपल्या कंट्रीमधली 60% लँड, 60% जी जमीन आहे आपण ती शेतीसाठी वापरात आणतो. देर आर टू मेन ॲग्रिकल्चरल सीझन इन आवर कंट्री. मग आपल्या देशामध्ये मेनली दोन सीझन आहेत शेतीचे. आवाज येतोय ना सगळ्यांना? आवाज येतोय का? ओके. Season from the June to October is called Kharif season, and in this season the crops are watered mainly by rain. आता जून मध्ये आपण बघतो रेनी सीझन चालू होतो है ना, पावसाळा जून मध्ये स्टार्ट होतो. म्हणून काही जे ग्रेन्स आहेत, काही जे प्लांट्स आहेत, ते क्रॉप्स जून टू ऑक्टोबर मध्ये पेरले जातात, किंवा त्याचं जून टू ऑक्टोबर मध्ये पहिलं पीक निघतं. तर असे प्लांट्सला काय बोलतात? खरीप खरीप हंगाम बोलतात. खरीप सीझन म्हणजे खरीपाचा हंगाम. खरीप सीझन म्हणजे पावसाळ्यात येणारी पिकं. खरीप म्हणजे पावसाळ्यात येणारी पिकं. द सीझन फ्रॉम ऑक्टोबर टू मार्च इज द रब्बी सीझन. आणि ऑक्टोबर टू मार्च काय असतं? थंडीचे दिवस असतात ना, विंटर सीझन. काही जे क्रॉप्स आहेत ते विंटर मध्ये पेरले जातात, म्हणून त्याला काय बोलतात? रब्बी सीझन. इन दिस सीझन रेन वॉटर दॅट हॅज सोक्ड इन टू द सॉइल, द रिट्रीटिंग मॉन्सून अँड ड्यू आर द सोर्सेस ऑफ वॉटर फॉर द क्रॉप्स. म्हणजे मान्सून जातानाचा काळ. आत्ताचा बघा, आता ऑक्टोबर चालू आहे. काही पिकं जी आहेत ती ऑक्टोबर मध्ये पेरली जातात. म्हणजे आता मान्सून जात आलेला आहे, आता पावसाळा न्यूज मध्ये आता ह्या 2-3 दिवसात पावसाळा संपत आलेला आहे. आता परत पाऊस येणार नाही पुढच्या नेक्स्ट ह्याच्यापर्यंत, रेनी सीझन पर्यंत. तर अशा वेळेला काही पिकं जी आहेत ती ऑक्टोबर महिन्यामध्ये पेरली जातात, किंवा ऑक्टोबर पासून मार्च पर्यंत. आता विंटर सीझन मध्ये पण आता पाऊस झालेला असतो, जमिनीमध्ये खूप सगळं पाणी मुरलेलं असतं है ना. सोक इन द सॉइल, रेन वॉटर दॅट हॅज सोक इन द सॉइल म्हणजे जमिनीमध्ये बऱ्यापैकी पाणी मुरलेलं असतं. मग त्या पाण्याचा वापर करून आता काही पिकं लावली जातात. इन ॲडिशन सम क्रॉप्स आर ग्रोन फ्रॉम मार्च टू जून. दीज आर कॉल्ड समर क्रॉप्स. आणि काही पिकं जी आहेत ते उन्हाळ्यात पण घेतली जातात, त्याला काय बोलतात? समर क्रॉप. उन्हाळ्यात घेतली जाणारी पिकं. मार्च टू जून उन्हाळा असतो, मग त्या त्या काळात पण काही पिकं घेतली जातात, जी कमी पावसावर, कमी पाण्यावरती जी पिकं उगवून येतात त्याला समर क्रॉप्स असं बोलतात. विच इज ॲग्रिकल्चरल वर्क. समजतं सगळ्यांना? स्क्रीन इज नॉट विजिबल. ओके, लेट मी चेक. स्क्रीन शेअरिंग चालू आहे, मी परत एकदा जॉईन करते, शेअर करते.
आता दिसतीये स्क्रीन? ओके. ओके, मे बी नेटचा काही प्रॉब्लेम असेल प्रमिता तुझा, त्यामुळे स्क्रीन नव्हती दिसली तुला. ओके ओके. तर समजलं का सगळ्यांना फर्स्ट पॅराग्राफ? ॲग्रिकल्चरलचे 3 सीझन्स असतात. पहिला आहे खरीप, रब्बी आणि समर क्रॉप्स. खरीप म्हणजे पावसाळ्यात घेतली जाणारी पिकं, रब्बी म्हणजे हिवाळ्यात घेतली जाणारी पिकं आणि समर क्रॉप्स म्हणजे मार्च टू जून म्हणजे उन्हाळ्यात घेतली जाणारी पिकं. अशी 3 प्रकारचे ॲग्रिकल्चरलचे सीझन आहेत. ओके. Agricultural work. Every farmer wishes to get a good harvest. A good harvest provides a good income. Fertile land, good quality seeds and fertilizers and availability of water are essential for a good harvest. It is also necessary to carry out the task of tilling the land. एव्हरी फार्मर विशेष टू गेट अ गुड हार्वेस्ट म्हणजे प्रत्येक फार्मरला वाटत असतं, प्रत्येक शेतकऱ्याला काय वाटतं की आपण जे आता पीक लावणार आहे त्याचं उत्पन्न कसं निघालं पाहिजे, भरपूर निघालं पाहिजे, चांगलं उत्पन्न झालं पाहिजे, आपल्या पिकांना कीड नाही लागली पाहिजे. कीड लागली किंवा पाणी कमी भेटलं तर पिकं खराब होऊन जातात, मग त्याचं प्रोडक्शन म्हणजे हार्वेस्ट कमी होतं, उत्पन्न कमी होतं त्याचं. म्हणून प्रत्येक फार्मरला काय वाटत असतं, आपलं पीक चांगल्यात चांगलं आलं पाहिजे. अ गुड हार्वेस्ट प्रोव्हाइड अ गुड इन्कम म्हणजे त्यांनी चांगलं उत्पन्न निघालं, भरपूर आता समजा गहू त्यांनी लावलेत आणि व्यवस्थित खूप चांगल्या क्वालिटीचे गहू निघाले, भरपूर निघाले, तर त्यांचं इन्कम पण म्हणजे त्याच्यावरती त्यांना पैसे पण चांगले भेटतात, त्यांची मिळकत पण चांगली असते. फर्टाईल लँड, गुड क्वालिटी सीड्स अँड फर्टिलायझर्स अँड अवेलेबिलिटी ऑफ वॉटर आर इसेन्शियल फॉर गुड हार्वेस्ट. म्हणजे पिकांचं चांगलं उत्पन्न पाहिजे असेल आपल्याला तर काय काय गोष्टी लागतात. फर्टाईल लँड म्हणजे सुपीक जमीन, जमीन कशी पाहिजे, सुपीक पाहिजे म्हणजे त्याच्यावरती प्लांट चांगले ग्रो होतात. गुड क्वालिटी सीड्स, ते जे बी पेरणार आहे आपण, सीड्स पेरणार आहे जे आपल्याला गहू, ज्वारी, क्रॉप्स बाकीचे पाहिजे, त्याच्यासाठी जे सीड्स टाकणार आहे आपण ते कसे पाहिजे, चांगल्या क्वालिटीचे पाहिजे. फर्टिलायझर्स, खतांचा वापर योग्य प्रकारे झाला पाहिजे. आणि अवेलेबिलिटी ऑफ, सगळ्यात मेन काय, त्या पिकांना पाणी भेटलं पाहिजे, त्या प्लांट्सला सगळ्या पाणी पाहिजे ना. मग ह्या 4 गोष्टी इसेन्शियल आहेत फॉर अ गुड हार्वेस्ट. इट इज ऑल्सो नेसेसरी टू कॅरी आउट द टास्क ऑफ टिलिंग द लँड. म्हणजे टिलिंग म्हणजे काय, नांगरणे म्हणजे एक पहिलं पीक निघालं की ती जमीन जी आहे ती नांगरावी लागते, कारण त्याच्या खाली पहिलेच्या पिकाचे रूट्स राहिलेले असतात, अजून दुसरे काही सीड्स राहिलेले असतात. मग त्या शेतकऱ्याला तर नवीन पीक घ्यायचं असतं, मग मधला कचरा सगळा, त्याचे जे ऑब्स्टॅकल आहेत, मधले जे अडथळे आहेत सगळे, ते जमीन स्वच्छ करण्यासाठी ते काय करतात, नांगरतात, शेतीला नांगरतात. द क्रॉप इन द फील्ड मस्ट बी प्रोटेक्टेड अँड द हार्वेस्टेड क्रॉप मस्ट ऑल्सो बी स्टोर्ड सेफली. मग आता जे निघालेलं पीक आहे, नांगरलं आपण, नंतर पीक लावलं, त्याच्यानंतर आपल्याला ते पीक 4-5 महिने प्रोटेक्ट करायला पाहिजे. आणि जे हार्वेस्टेड क्रॉप आहे म्हणजे पिकून निघालेलं जे क्रॉप आहे, गहू, ज्वारी, जे पण काय असेल ते स्टोर्ड सेफली स्टोर्ड पण करता आलं पाहिजे. खूप सगळं धान्य असतं ना शेतकऱ्याकडे, मग तो हळूहळू ते धान्य काय करणार, विकणार, हळूहळू त्याला सेल करणार, मग तोपर्यंत त्याला स्टोअर करून ठेवतात ते. मग त्यांचं जे स्टोअर करतात ते कसं पाहिजे, स्टोरिंग त्यांचं कसं सेफ असलं पाहिजे, सुरक्षित ठिकाणी, नाहीतर मग त्याला कीड लागू शकते, त्याच्यामध्ये बुरशी येऊ शकते. म्हणून मग ते काय, स्टोअरली सेफ पण करायचं आवश्यक आहे. ऑल ऑफ दीज प्रोसेसेस आर इम्पॉर्टंट. ह्या सगळ्या प्रोसेसेस खूप इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे कोणत्या कोणत्या, तर फर्टाईल लँड, गुड क्वालिटी सीड, फर्टिलायझर, अवेलेबिलिटी ऑफ वॉटर, टिलिंग द लँड आणि फील्ड मस्ट बी प्रोटेक्टेड, शेती आपली सुरक्षित असली पाहिजे, आणि हार्वेस्टेड क्रॉप मस्ट बी स्टोर्ड सेफली, ते क्रॉप जे आहे ते सुरक्षितरित्या स्टोअर करता आलं पाहिजे, साठवून ठेवता आलं पाहिजे. ऑल ऑफ दीज प्रोसेसेस आर इम्पॉर्टंट. ह्या काही इम्पॉर्टंट प्रोसेसेस आहेत ऍग्रिकल्चर मधल्या. ट्रॅडिशनल ऍग्रिकल्चर. स्क्रीन इज नॉट विजिबल.
स्क्रीन दिसत नाही का बाकीच्यांना? मिडल स्क्रीन वॉज नॉट विजिबल. बाकीच्यांना दिसतीये स्क्रीन? परत एकदा शेअर करते मी. ओके, आता आता दिसतेय प्रमिता? ओके. तर व्हॉट इज ट्रॅडिशनल ऍग्रिकल्चर म्हणजे पारंपरिक शेती. म्हणजे पहिले पारंपरिक म्हणजे काय, जुन्या काळामध्ये कशी शेती करत होते इथून मागे. म्हणजे आता आता काय मॉडर्न ऍग्रिकल्चर आहे सगळं, आधुनिक पद्धतीने शेती करतात आता. पण पहिलेचे लोक म्हणजे प्राचीन काळामध्ये ट्रॅडिशनल ऍग्रिकल्चर पारंपरिक शेती कशी केली जायची 100 वर्षापूर्वी, लेट्स से 50 किंवा 100 वर्षापूर्वी शेती कशी केली जायची. इन द ट्रॅडिशनल मेथड ऑफ ऍग्रिकल्चर प्लॉगिंग, टिलिंग एक्सेट्रा वेअर डन विथ द हेल्प ऑफ ऑक्सन. म्हणजे इथून मागे ट्रॅडिशनल पद्धतीने कशी शेती केली जायची, ही जी नांगरणी होती, कापणी किंवा काय म्हणतो ना आपण, हे सगळं पीक लावणं, ही पद्धत कशी होती, वेअर डन विथ द हेल्प ऑफ ऑक्सन. बैलांच्या साह्याने हे सगळं केलं जायचं. आता बघतो आपण मोठे मोठे नांगर असतात, मोठमोठ्या मशीन्स असतात ते क्रॉप्स कट करण्यासाठी वगैरे. पण त्यावेळेला कसं होतं, जास्तीत जास्त उपयोग बैलांचा केला जायचा. अ मोट, अ ह्यूज लेदर बॅग ड्रिव्हन विथ द हेल्प ऑफ ऑक्सन वॉज युज टू ड्रॉ वॉटर फ्रॉम. मग शेतीला पाणी देणं जरुरी होतं त्यावेळेला. मग त्यावेळेला काय करायचे, मोठे मोठे विहिरी असायच्या आणि त्या विहिरीवरती मोठ बसवलेली असायची. आणि मग ती मोठला एक मोठी कातडी बॅग लावलेली असायची आणि ती बैल ती कातडी बॅग ओढायचे आणि सगळ्या शेतीला पाणी दिलं जायचं. हार्वेस्टिंग, थ्रेशिंग, इटीसी म्हणजे नांगरणी, कापणी, मळणी वगैरे केलं जायचं, बैलांच्या साह्याने केलं जायचं. वॉज डन बाय द मेंबर ऑफ फार्मर फॅमिली देमसेल्फ विथ द हेल्प ऑफ ऑक्सन. आणि मग त्याच्यामध्ये ते शेतकऱ्याचे फॅमिली मेंबर्स आहेत घरातले, ते सगळे पण हेल्प करायचे आणि बैलांच्या साह्याने ह्या सगळ्या गोष्टी ते स्वतःच मॅनेज करायचे. ज्याची शेती असेल त्याच्या घरातले फॅमिली मेंबर्स आणि त्याचे बैल असं मिळून ते शेती करायचे पहिलेच्या काळामध्ये. खूप मेहनतीचं काम होतं, दिवस रात्र त्यांना खूप मेहनत करावी लागायची, बैलांना पण आणि शेतकऱ्यांना पण, शेतकऱ्याच्या फॅमिली मेंबर्सला पण. हाऊएव्हर फार्मर्स नाऊ कॅरी आउट ऑल दिस टास्क विथ द हेल्प ऑफ मशीन. पण आता मॉडर्न ऍग्रिकल्चरमध्ये बघतो आपण की हे सगळे टास्क जे आहेत ते मशीनच्या मदतीने केले जातात. बैलांचा वापर हळूहळू कमी होऊ लागला. इम्प्रूव्ड मेथड्स ऑफ ऍग्रिकल्चर. मग आता आधुनिक पद्धती कोणत्या आहेत, विकसित झालेल्या पद्धती कोणत्या आहेत शेतीच्या, त्या बघायच्यात आपल्याला. पहिलेची पारंपरिक पद्धत बघितली आपण की बैलांच्या साह्याने आणि फॅमिली मेंबरच्या साह्याने शेती केली जायची. परत स्क्रीन दिसत नाहीये का? ओके. इम्प्रूव्ड सीड्स म्हणजे विकसित बी बियाणे. अर्लियर इट वॉज कस्टमरी टू प्रिझर्व द सीड ऑफ द हार्वेस्ट फॉर सोईंग इन द नेक्स्ट सीझन. म्हणजे पहिले कंपल्सरी होतं की ते जे पहिलेचं पीक घेतलेलं आहे आपण, आता गहू पेरायचे असतील, मग तुम्ही लास्ट इयर जर शेतकऱ्यांनी गहू पेरले तर ते गव्हाचे सीड जपून ठेवणं आवश्यक होतं अर्लियर, म्हणजे पहिलेच प्राचीन काळामध्ये. नेक्स्ट सीझन येईपर्यंत परत आपल्याला ते क्रॉप प्लांट करेपर्यंत ते काय करायला लागत होतं, ते जपून ठेवावे लागत होते ते ग्रेन्स. दोज सीड्स डिड नॉट हॅव द हाय इल्ड. मग असे जे साठवून ठेवलेले सीड होते त्याला जास्त उत्पादन नसायचं, ते खूप प्रमाणात त्याचं उत्पादन येत नव्हतं, म्हणजे खूप चांगल्या प्रकारे येत नव्हते. नाउ डेज इम्प्रूव्ड सीड्स आर डेव्हलप्ड थ्रू रिसर्च. दे आर अवेलेबल इन द मार्केट फॉर
every crop such as jowar, rice, groundnut, wheat, etc. मग नावडेज आताच्या काळामध्ये काय झालंय, इम्प्रूव्ड सीडची क्वालिटी पण इम्प्रूव्ह झाली, डेव्हलप झाली. खूप सगळ्या सायंटिस्टनी रिसर्च केलेला आहे आणि अजून पण सायंटिस्ट रिसर्च करतायत की चांगल्यात चांगलं उत्पादन कसं घेता येईल पिकांचं. आता आपण बघतो कुठल्याही झाडाला आंब्याच्या झाडाला पेरू पण येऊ शकतात, माहितीये तुम्हाला. असे पण रिसर्चेस आहेत की एका फ्रूटच्या झाडाला दुसरे फ्रूट येतात किंवा एकाच झाडाला वेगवेगळ्या कलरचे फ्लावर्स येतात. जर रेड गुलाबाचं फ्लावर असेल तर त्याला येलो गुलाब पण येऊ शकतात. आता अशा काही रिसर्चनी अशा काही टेक्निक डेव्हलप केलेल्या आहेत सायंटिस्टनी. दे आर अवेलेबल इन द मार्केट फॉर एव्हरी क्रॉप सच एज ज्वार, राईस. मग ही जी क्रॉप्स आहेत ज्वार, ज्वारी, तांदूळ, शेंगदाणे वगैरे, गहू, ह्या सगळ्याचे क्रॉप आता मार्केटमध्ये अवेलेबल असतात. मग शेतकऱ्याला जेव्हा घ्यायचंय तेव्हा तो विकत घेतो आणि शेतामध्ये तो पेरतो. आता त्याला साठवून ठेवायची गरज नसते. दीज हॅव अ हायर यील्ड. दे कॅन रेजिस्ट पेस्ट अटॅक. सम व्हरायटीज बिकम राईप फॉर हार्वेस्टिंग इन शॉर्टर पिरियड ऑफ टाइम while some give a high yield even with the low water supply. मग हे सीड्स कशा प्रकारचे आहेत बघा. ते काय करतात, हायर यील्ड म्हणजे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर देतात. ते काय करतात, रेजिस्ट पेस्ट अटॅक म्हणजे कीटकनाशकांना पण ते दूर ठेवतात, रेजिस्ट करतात, म्हणजे कीड वगैरे लागत नाही लवकर त्यांना. सम व्हरायटीज बिकम राईप फॉर हार्वेस्टिंग इन द शॉर्टर पिरियड ऑफ टाइम. म्हणजे ते जे धान्य जे काढायचे जे पिरियड आहे तो शॉर्टर झालेला आहे आता. म्हणजे पहिले जर 6 महिने लागत असतील तर आता तो पिरियड शॉर्टर होत चाललाय. ते पीक जे आहे ते 6 महिन्याच्या ऐवजी 4 महिन्यातच पिकायला लागलेले. कमी वेळामध्ये ते उत्पादन घेऊ शकतोय आपण. हाय यील्ड इवन विथ द लो वॉटर सप्लाय. आणि जास्तीत जास्त उत्पादन आपण घेऊ शकतो. कमी वॉटर सप्लाय असला, पाण्याचा कमी पुरवठा होत असला तरी आपण जास्तीत जास्त पीक घेऊ शकतो. काय झालं वेदिका? व्हॉट इज हॅपन? इज देअर एनी प्रॉब्लेम? ओके, समजते सगळ्यांना? समजलंय? पॅराग्राफ समजतोय? ओके. क्रॉप्स वेअर ट्रॅडिशनली वॉटर्ड थ्रू कॅनाल्स. ट्रॅडिशनली म्हणजे आधीच्या काळामध्ये पारंपरिक शेतीमध्ये काय केलं जायचं, जे पिकं जे आहेत ते त्यांना पाणी कुठून भेटायचं, कॅनॉल्स. म्हणजे गावागावामध्ये कॅनॉल्स असतील, तुम्हाला माहितीये, तुमच्या गावात पण कॅनॉल असणार आहे शेतीच्या बाजूला. तर त्या कॅनॉल मधून पाणी सप्लाय केलं जायचं. नद्यांचं म्हणजे पावसाचं पाणी वगैरे साठवून धरणं बांधली जातात, बंधारे बांधले जातात आणि ते पाणी साठवलं जातं आणि कॅनॉल मार्फत वेगवेगळ्या गावामध्ये पोहोचवलं जातं. आणि त्या मग कॅनॉलला जेव्हा पाणी सुटतं त्यावेळेस शेतकरी काय करतात, आपलं शेत भिजवून घेतात त्या पिरियडमध्ये. मग परत त्या कॅनॉलचं पाणी जातं, मग काही दिवसांनी परत येतं. However, much water from the canal is lost due to evaporation and seepage into the ground. Now, certain improved methods of irrigation are used which provide enough water to the plants and at the same time help to save a lot of water. पण आता काय झालेलं ते कॅनॉलचं पाणी जे आहे म्हणजे त्याची वाफ होऊन जायची उन्हाळ्यामध्ये किंवा दिवसभर जे ऊन असतं त्याच्यामुळे काय होतं, त्या कॅनॉलचं पाण्याचं इव्हॅपोरेशन होतं, म्हणजे वाफ होऊन जाते, त्यामुळे ते पाणी कमी होतं. त्याचप्रमाणे सिपेज असतं, जमिनीमध्ये कुठेतरी लिकेज असतं, पाणी लीक होत असतं. खाली कुठेतरी जमिनीत भेग राहिलेली असते किंवा सिमेंट तिथलं निघून गेलेलं असेल तर जमिनीमध्ये सीपेज होऊन ते पाणी कमी होतं. नाऊ सर्टन इम्प्रूव्ड मेथड्स ऑफ इरिगेशन आर यूज विच प्रोव्हाइड इनफ वॉटर टू द प्लांट्स. मग त्याच्यामुळे काय होतंय, आता मॉडर्न टाइम मध्ये आपण काय करतो, सर्टन इरिगेशन म्हणजे सिंचन पद्धती आलेल्या आहेत वेगवेगळ्या. त्याच्यामुळे काय करतो आपण, प्लांट्सला पुरेसं पाणी देऊ शकतो आणि त्याचबरोबर आपण खूप सगळं पाणी सेव्ह पण करू शकतो. तर अशा सिंचन पद्धती कोणत्या आहेत, इरिगेशन मेथड्स कोणत्या आहेत ते आपल्याला बघायचं आहे.
So first is drip irrigation and second one is sprinkle irrigation are the two of the modern methods. ड्रीप इरिगेशन म्हणजे ठिबक सिंचन आणि स्प्रिंकल इरिगेशन म्हणजे तुषार सिंचन. ठिबक सिंचन ड्रीप मध्ये म्हणजे शब्दातच आहे बघा, ठिबक म्हणजे पाणी ड्रॉप बाय ड्रॉप पडतं. इथे तुम्हाला एक पाईप दिसतोय, तर शेतामध्ये काय असे पाईप्स बसवलेले असतात. प्रत्येक प्लांटच्या जवळ एक होल केलेलं असतं त्या पाईपला, आणि मग जेव्हा पाणी द्यायचंय त्यावेळेला फक्त त्या प्लांटच्या आजूबाजूला पाणी दिलं जातं है ना. बाकीच्या जमिनीवर पाणी जे वाहतं ते वेस्ट म्हणजे वेस्ट होत नाही. तेवढ्या भागापुरतंच पाणी मिळतं त्या प्लांटला, जेवढं जरुरी आहे तेवढं आवश्यक पाणी मिळतं आणि पाण्याचं वेस्टेज कमी होतं. आणि सेकंड आहे स्प्रिंकल इरिगेशन. तर स्प्रिंकल इरिगेशन मध्ये बघतोय आपण की असे फवारे, तुषार म्हणजे काय, असे फवारे उडतायत पाण्याचे, फोर्सफुली फवारे उडवले जातात पाण्यावर प्लांट्सवरती. त्याच्यामुळे सगळ्या प्लांट्सला पुरेसं पाणी भेटतं आणि पाण्याचं वेस्टेज पण कमी होतं. ड्रीप इरिगेशन मेथड मेक्स यूज ऑफ पाईप्स विथ होल्स. This ensures that the required amount of water drips only near the plant. Thus, full use is made of the available water. म्हणजे ड्रीप इरिगेशन मध्ये काय होतं, पाईप असतं त्याच्यामुळे काय होतं की जेवढं पाहिजे तेवढंच त्या पाणी त्या ह्याच्यातून ड्रीप मार्फत मिळतं त्या प्लांट्सला, आणि जेवढं अवेलेबल आहे पाणी तेवढं पूर्णपणे आपल्याला यूज करू शकतो, आपण व्यवस्थित त्याचा यूज करू शकतो. स्प्रिंकल इरिगेशन मेक्स यूज ऑफ स्प्रिंकलर्स फॉर डिफरंट साइजेस दॅट स्प्रे वॉटर डिरेक्टली ऑन द प्लांट. आणि स्प्रिंकल इरिगेशनने काय होतं की डिरेक्टली प्लांटवरती पाणी पडतं, त्यामुळे खूप सगळं पाणी सेव्ह होतं. असेच आपण जे पाईप सोडून देतो शेतामध्ये त्याच्याने खूप सगळं वेस्टेज होतं, पण जेव्हा आपण स्प्रिंकल करतो तेव्हा काय होतं, म्हणजे प्रेशरने पाणी देतो त्यामुळे पाण्याचा फोर्स कमी असतो, त्यामुळे काय होतं बरं पाणी सेव्ह होतं. फर्टिलायझर. फर्टिलायझर्स म्हणजे खतं. शेतामध्ये जे आपण खतं वापरतो, रासायनिक असतील किंवा नॅचरल असतील, नैसर्गिक आणि रासायनिक अशा दोन प्रकारची खतं असतात. तर शेतामध्ये खत टाकतो त्यामुळे क्रॉपचं प्रोडक्शन. इफ द सेम क्रॉप्स आर ग्रोन रिपीटेडली इन द फील्ड, द फर्टिलिटी ऑफ द सॉइल डिक्रीजेस. सेम ग्रो म्हणजे परत परत आपण एकच पीक घेत राहिलो शेतामध्ये तर त्याची जी फर्टिलिटी आहे म्हणजे पीक घेण्याची क्षमता आहे ती कमी होते, त्या शेताची सुपीकता कमी होते. देन वी हॅव टू ॲड फर्टिलायझर टू द सॉइल टू रिस्टोर इट्स प्रोडक्टिव्हिटी. म्हणजे आपल्याला जर परत त्याच्यामध्ये उत्पादन वाढवायचे असेल शेतीची किंवा आपल्या जमिनीची, तर आपल्याला काही फर्टिलायझर्स ॲड करावे लागतात, खतं ॲड करत राहावं लागतं. Fertilizers provide the required nutritive substances to the crop. What happened? Is there any problem? प्रॉब्लेम आहे का कुणाला, काही समजतंय? मध्ये स्क्रीन जातीये का? ओके, तसं असेल तर सांगा मला त्यावेळेला. इफ द सेम क्रॉप्स आर ग्रोन रिपीटेडली इन द फील्ड, द फर्टिलिटी ऑफ सॉइल डिक्रीजेस. म्हणजे तेच पीक आपण परत परत घेतो त्यावेळेस फर्टिलिटी कमी होते. मग ती फर्टिलिटी परत आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, फर्टिलायझरचा यूज करावा लागतो. मग ते फर्टिलायझर्स काय करतात, दे प्रोव्हाइड द रिक्वायर्ड न्यूट्रिटिव्ह सबस्टन्सेस टू द क्रॉप. म्हणजे
ते जे फर्टिलायझर्स आहेत तर ते काय करतात, न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतात. क्रॉप्सला काय करतात, न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतात, म्हणजे पौष्टिक घटक प्रोव्हाइड करतात. दे आर टू काइंड्स ऑफ फर्टिलायझर्स, नॅचरल अँड केमिकल. तर 2 प्रकारचे फर्टिलायझर्स असतात, नैसर्गिक आणि रासायनिक. नॅचरल फर्टिलायझर्स आर कॉल्ड मॅन्युअर्स. नॅचरल फर्टिलायझरलाच काय म्हणलं जातं, मॅन्युअर, म्हणजे खतच आहे, थोडक्यात त्याला खतच बोलतात. दे आर ऑब्टेन फ्रॉम मटेरियल्स अवेलेबल इन द नेचर लाईक ग्रीन वेस्ट अँड अॅनिमल डंग. म्हणजे ते, आणि ते कसे बनवले जातात नॅचरल फर्टिलायझर्स, ग्रीन वेस्ट आहे म्हणजे आपलं पहिलेचं पीक असेल त्याचे काही लिव्ज राहिलेले असतील किंवा झाडाची पानं किंवा सडलेल्या भाज्या, ग्रीन वेस्ट ना, हिरवं जे वेस्ट असतं ग्रीन म्हणजे प्लांट पासून मिळालेलं वेस्ट, आणि अॅनिमल डंग म्हणजे प्राण्यांची विष्ठा जी असते, प्राण्यांचं जे वेस्ट असतं ते एकत्र करून नॅचरल फर्टिलायझर बनवलं जातं. आणि केमिकल फर्टिलायझर कसं बनवलं जातं, केमिकल और आर्टिफिशियल फर्टिलायझर्स आर मिक्सचर ऑफ डिफरंट केमिकल सबस्टन्सेस इन स्पेसिफिक प्रपोर्शन युजफुल फॉर ऍग्रिकल्चर. आणि केमिकल फर्टिलायझर जे ते किंवा आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम खतं, केमिकल किंवा रासायनिक किंवा कृत्रिम खतं ही कशी बनवले जातात, तर वेगवेगळे केमिकल सबस्टन्सेस ठराविक प्रमाणात घेतले जातात, ते मिक्स केले जातात आणि ऍग्रिकल्चरसाठी जे युजफुल केमिकल आहेत ते यूज केले जातात आणि त्याच्यापासून ते खत बनवलं जातं. इन ट्रॅडिशनल ऍग्रिकल्चर ऑर्गॅनिक मॅन्युअर्स सच एज कंपोस्ट वेअर युज्ड. मग ऑर्गॅनिक जे नॅचरल फर्टिलायझर कोणतं होतं, कंपोस्ट, ते पहिले ट्रॅडिशनल ऍग्रिकल्चरमध्ये यूज व्हायचं, पारंपरिक शेतीमध्ये ते यूज केलं जायचं. केमिकल फर्टिलायझर्स केम टू बी युज्ड फॉर क्विकर ग्रोथ अँड हायर इल्ड. आणि हे जे रासायनिक खतं जी आली आता नवीन काळामध्ये, काय आली, आधुनिक काळामध्ये रासायनिक खतं तयार झाली. मग त्याच्यामुळे काय होतं, झाडांची पिकांची वाढ पटकन होते, क्विकर ग्रोथ अँड हायर इल्ड, आणि त्याचं उत्पादन पण मोठ्या प्रमाणावर होतं. However, the harmful effects of the use of these fertilizers soon became clear. मग पहिल्यांदा शेतकऱ्यांना हे क्लिअर नव्हतं की याच्यामधून आपल्याला, त्यांना वाटायचं फक्त हायर ग्रोथ मिळते, खूप सगळं उत्पादन मिळतंय, पण त्यांना त्याचे साईड इफेक्ट माहिती नव्हते. त्या केमिकल रासायनिक खतं जे यूज करतो त्याचे काही साईड इफेक्ट पण आहेत, ते लवकरच शेतकऱ्यांना कळायला लागले. द ओव्हर यूज ऑफ केमिकल फर्टिलायझर्स लीड टू द अक्युम्युलेशन ऑफ एक्सेसिव्ह केमिकल्स इन द सॉइल. मग त्या ओव्हर यूज केला, जास्त प्रमाणावर यूज केला आपण फर्टिलायझर्सचा, तर त्याच्यामुळे काय व्हायला लागलं, तर जी जमीन आहे शेतीमध्ये काय व्हायला लागलं, केमिकल्स, जमिनीमध्ये रसायनं जास्त प्रमाणात साठवली जाऊ लागली, मातीमध्ये जास्त प्रमाणात केमिकल्स मिसळले जाऊ लागले. दिस लोवर्स द फर्टिलिटी ऑफ द सॉइल अँड रिड्यूस प्रोडक्टिव्हिटी. म्हणजे सतत केमिकल्सचा यूज केल्यामुळे पहिल्यांदा त्यांना छान वाटलं की अरे खूप ग्रोथ छान होतीये, पटकन ग्रोथ होतीये, खूप उत्पादन मिळतंय, पण सततचा वापर करून काही वर्षांनी त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्या जमिनीची सुपीकता कमी होत चालली आणि उत्पादन पण आता कमी होत चाललंय, कारण की ते केमिकल्स होते ते हार्मफुल असतात, ते हार्मफुल फर्टिलायझर्स जमिनीची उत्पादन क्षमता कमी करायला लागले. ओव्हर वॉटरिंग मेक्स द लँड सलाईन अँड फॅलो. त्याचबरोबर केमिकल खतं झाली, त्याच्यानंतर काय झालं, ओव्हर यूज ऑफ वॉटर, म्हणजे ते काय करायला, जास्त पाणी जर दिलं जमिनीवरती, आपण जमिनीला जास्त पाण्याचा पुरवठा केला तरी पाण्यामध्ये काय असतात, क्षार असतात. सलाईन आणि फॅलो म्हणजे काय, खारट आणि क्षारयुक्त आणि नापीक जमीन बनते, म्हणजे पाण्यामध्ये काय असतात, क्षार असतात, आणि ते क्षार मातीसाठी चांगले नसतात, म्हणजे त्याच्या होते. त्याच्यामुळे काय व्हायला लागलं, जमीन जी आहे ती क्षारयुक्त आणि नापीक बनायला लागली. दिस इज सीन इस्पेशली इन द पार्ट वेअर वॉटर इज अवेलेबल इन प्लेंटी, ॲज फॉर एक्झाम्पल नियर डॅम्स अँड ऑन द रिव्हर बँक्स. म्हणजे जिथं खूप प्रमाणात पाणी आहे तिथे काय व्हायला लागलं, ती लँड जी आहे ती सलाईन बनायला लागली, म्हणजे क्षारयुक्त बनायला लागली. जसं की डॅमच्या जवळ किंवा तलावांच्या जवळ किंवा नदीच्या काठावरची जी जमीन आहे ती नापीक बनत चालली. इफ लँड बिकम सलाईन अँड फॅलो, इट हॅज टू बी टेस्टेड टू फाइंड आउट विच सबस्टन्सेस इट लॅक्स. द फर्टिलिटी कॅन बी रिस्टोर्ड बाय ॲडिंग दीज सबस्टन्सेस.
म्हणजे ही जमीन जी सलाईन आणि फॅलो बनत चालली आहे, क्षारयुक्त नापीक जमीन जी बनत चालली आहे, तिला कंट्रोल करायला पाहिजे ना आपल्याला. इट हॅज टू बी टेस्टेड टू फाइंड आउट, तिची तिची परीक्षा घ्यायला पाहिजे, चाचणी घ्यायला पाहिजे. टू फाइंड आउट विच सबस्टन्सेस इट लॅक्स, म्हणजे त्याच्यामध्ये कोणते कोणते घटक कमी आहेत, जमिनीमधले कोणते घटक कमी झालेले आहेत ते फाइंड आउट करायला पाहिजे. द फर्टिलिटी कॅन बी रिस्टोर्ड बाय ऍडिंग दीज सबस्टन्सेस, आणि मग जे कमी झालेले घटक आहेत ते परत ऍड करून त्या जमिनीची सुपीकता परत आपण जतन करू शकतो किंवा वाढवू शकतो. इट इज अ कॉस्टली अँड टाइम कन्झ्युमिंग प्रोसिजर, देअरफॉर इट इज बेटर टू अवॉइड एक्सेसिव्ह यूज ऑफ फर्टिलायझर अँड वॉटर. पण ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, हे सगळे सबस्टन्सेस ऍड करायचे, अजून फर्टिलायझर्स यूज करायचे, त्या काय आहेत, ह्या मेथड सगळ्या कॉस्टली आहेत, खूप महाग जातात शेतकऱ्यांसाठी, त्या खूप महाग आहेत. मग त्याच्यामुळे आणि त्याने वेळ पण वाया जातो, टाइम कन्झ्युमिंग आहेत, म्हणजे वेळ घालवणार आहेत ह्या सगळ्या प्रोसिजर्स. म्हणून काय झालं, इट इज बेटर टू अवॉइड एक्सेसिव्ह फर्टिलायझर्स अँड वॉटर. म्हणून मग शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे, ते रासायनिक खतं जी आहेत, केमिकल फर्टिलायझरचा कमीत कमी वापर केला पाहिजे आणि पाण्याचा पण वापर कमी केला पाहिजे. म्हणूनच मग ड्रीप वॉटर आणि स्प्रिंकल वॉटर ह्या गोष्टी युजफुल आहेत. प्रोटेक्शन ऑफ क्रॉप्स. आता आपण पाहिलं की झाडांना पाणी कसं द्यायचं, जमीन कशी असली पाहिजे, खत कसं घालायचं ते बघितलं. आता आपली आपले पिकं आता उगवून आलेले आहेत, म्हणजे आता पिकं उगवायला सुरुवात झालेली आहे शेतामध्ये. मग आता आपल्याला ते पिकं जे आहेत ते म्हणजे त्यांचं कसं करायचं, इन्सेक्ट त्याच्यावरती अटॅक करतात, खूप सगळे बर्ड ते पीक खायला येतात. थोडं थोडं पीक यायला लागलं की खूप सगळे बर्ड्स यायला लागतात, किंवा पेस्ट म्हणजे कीटक, बारीक बारीक कीड लागायला लागते त्याच्यावरती, बुरशी यायला लागते. म्हणून ह्याच्यापासून कसं सेव्ह करायचं क्रॉप्सला. नॉट अंडरस्टँड, कुणाला समजलं नाहीये? साऊंड ब्रेक होतोय का? आवाज येतोय का? ओके, एक्सप्लेन करते. पण होतो फर्टिलायझरचा 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 आपण जास्तीत जास्त यूज करायला लागलो केमिकलचा, त्याच्यामुळे काय व्हायला लागलं, प्रोडक्शन कमी व्हायला लागलं. करून परत जॉईन करते, वेट अ मिनिट. आता आवाज येतोय? ओके, तर आपण फर्टिलायझर्सचा यूज बघत होतो. तर केमिकल फर्टिलायझर्स जास्त प्रमाणात यूज केल्यामुळे काय व्हायला लागलं, तर ती जमीन जी आहे ती नापीक बनायला लागली. आणि त्याच्यामुळे काय झालं, जमिनीची फर्टिलिटी कमी झाली, सॉइलची जी मातीची जी फर्टिलिटी असते ती कमी व्हायला लागली, आणि त्याच्यामुळे उत्पादन पण कमी यायला लागलं सतत केमिकलचा वापर केल्यामुळे. आणि त्याच्यानंतर ओव्हर वॉटरिंग, म्हणजे खूप प्रमाणात पाणी दिलं झाडांना तरी त्याच्यामुळे काय व्हायला लागलं, जमीन क्षारयुक्त व्हायला लागली आणि नापीक बनू लागली. म्हणून मग ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी काय करायला पाहिजे, तर केमिकलचा कमीत कमी यूज केला पाहिजे, केमिकल फर्टिलायझरचा, आणि एक्सेसिव्ह वॉटर म्हणजे जास्त प्रमाणात पाणी पण नाही यूज केलं पाहिजे. त्याच्यामुळे ड्रीप, आपण जे पाहिलं ड्रीप इरिगेशन, स्प्रिंकल इरिगेशन वगैरे ह्या गोष्टी फायदेशीर असतात, कारण
जेवढं पाहिजे तेवढंच पाणी झाडांना मिळतं. एक्स्ट्रा वॉटर जर दिलं जमिनीला तर ती जमीन नापीक बनायला लागते. त्यामुळे फर्टिलायझरचा कमीत कमी वापर आणि पाण्याचा पण लिमिटेड वापर. ओके. देन हाऊ टू प्रोटेक्ट क्रॉप्स. आता आपली क्रॉप आपण फर्टिलायझर दिलं, पाणी दिलं, आता क्रॉप यायला लागले, हो ना, सगळे प्लॉगिंग केलं म्हणजे नांगरणी वगैरे झाली, सगळं झालं, नंतर क्रॉप्स यायला लागले. मग ते क्रॉप्स प्रोटेक्ट कसे करायचे, त्यांना सुरक्षित कसं ठेवायचं. पेस्ट म्हणजे पेस्ट अटॅक म्हणजे काय, कीटक, खूप सगळे कीटक त्याच्यावरती अटॅक करतात. ऑटोमॅटिक त्याला कीड लागायला लागते, बुरशी यायला लागते, खूप सगळे पक्षी ते डॅमेज करायला क्रॉप्स तयार असतात, चिमण्या वगैरे खूप डॅमेज करू लागतात. तर अशा वेळेस काय करतात शेतकरी, डिसीजेस अँड पेस्ट अटॅक्स कॅन डॅमेज क्रॉप्स इन द फील्ड. म्हणजे डिसीजेस, खूप सगळ्या प्रकारचे रोग लागतात. जसं जसं पीक वरती यायला लागतं तसं काही रोग पण निर्माण होतात पिकामध्ये. आणि पेस्ट अटॅक म्हणजे कीड यायला लागते, किडीचा हल्ला व्हायला लागतो त्याच्यावरती, शेतांवरती. साऊंड ब्रेकिंग. आपण असं करूया का, तुमच्याकडे बुक आहेत का सगळ्यांकडे? ओके, बुक नाहीयेत. ओके, सगळ्यांकडे नाहीयेत, आहेत का बुक? मग तुमच्या बुक मधून स्क्रीन शेअरिंग स्टॉप करूया आपण थोड्या वेळा करता, आणि तुमच्या बुक मधून तुम्ही तो लेसन ओपन करा, पेज नंबर 60. थोड्या वेळा करता करू शकता का असं? येस, थोड्या वेळा करता बघा ट्राय करून. तुमच्याकडचं बुक ओपन करा. स्क्रीन विजिबल आहे ना ज्यांना, तुम्हीच म्हणताय मध्ये मध्ये स्क्रीन विजिबल नाहीये, म्हणून म्हंटल मी. ज्यांना स्क्रीन दिसत नाहीये त्यांनी मग असं करू शकता. टीचर, पण आमच्या जवळ तो बुक नाहीये. नाही, मी स्क्रीन चालू ठेवतीये. ज्यांना दिसत नाहीये त्यांचं म्हंटल मी, ज्यांना स्क्रीन दिसत नाहीये ते त्यांचं बुक ओपन करू शकतात. ज्यांना दिसतीये स्क्रीन ते ओके. इन केस जर बुक दिसलं नाही तुम्हाला तर त्यावेळेला तुम्ही तुमच्या बुक मध्ये पण बघू शकता, ठीक आहे. डिसीजेस म्हणजे पिकांना काय होतं, रोग लागायला लागतो किंवा कीड लागायला लागते, आणि त्यामुळे काय होतात, पिकं जी आहेत ती डॅमेज व्हायला लागतात, खराब व्हायला लागतात. ऍज अ रेमेडी, इन्सेक्टिसाइड्स अँड पेस्टिसाइड्स आर स्प्रेड ऑन द क्रॉप्स और सर्टन केमिकल्स आर रब्ड ऑन द सीड्स बिफोर सोईंग. म्हणजे इथे दिसतोय बघा, एक माणूस काय करतोय, पेस्टिसाइड्स फवारतोय ह्याच्यावरती, पिकांवरती. तर इन्सेक्टिसाइड म्हणजे कीटकनाशक आणि तणनाशक म्हणतो आपण, पेस्टिसाइड्स, इन्सेक्टिसाइड्स हे फवारले जातात. म्हणजे ते केमिकल्सच असतात ऍक्च्युली, ते दीज आर सर्टन टाइप्स ऑफ केमिकल्स. आणि काही केमिकल्स जे आहेत ते जेव्हा जमिनीमध्ये बी लावतो आपण त्यावेळेला त्याच्यावरती, बी वरती रब केले जातात, चोळले जातात काही केमिकल्स, आणि मग ते जमिनीत लावले जातात सीड्स. स्टोरेज, आता सीड पण आले आपले, क्रॉप पण उगवून आले, मग आता धान्य आपण कसं साठवून ठेवायचं, धान्य पण व्यवस्थितरित्या साठवलं पाहिजे. नाहीतर परत तुम्ही बघितलं असेल कधी, धान्य साठवून ठेवलेलं असतं त्याला किडे लागतात, कधी कधी ते खराब होतं, छोटे छोटे किडे होतात त्याच्यामध्ये. पाहिलं असेल सगळ्यांनी, गव्हामध्ये, आपल्या घरात ठेवलेल्या गहू ज्वारीमध्ये किडे व्हायला लागतात, कधी कधी आळ्या पण होतात त्याच्यामध्ये छोट्या छोट्या. तर मग ते ग्रेन जे आहे ते प्रॉपरली स्टोअर कसं करायचं. Storing the harvested crop is as important as increasing the production. म्हणजे आपण फर्टिलायझर टाकतो, पाणी घालतो, एवढं त्या पिकांना आपण एवढं प्रोटेक्ट करतो,
त्याच्यामुळे आपलं उत्पादन वाढतं, उत्पन्न भरपूर प्रमाणात वाढतं. पण नेक्स्ट स्टेप काय, आपल्याला जे उत्पन्न आलंय ते स्टोअर पण करणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. नाहीतर मग एवढं सगळं मेहनत केलेली वाया जाईल ते जर व्यवस्थित स्टोअर नाही झालं तर. तर त्याच्यासाठी कोणत्या कोणत्या स्टेप्स आहेत? व्हॉट स्टेप्स आर टेकन फॉर दिस पर्पज? मग आता याच्यासाठी कोणत्या स्टेप्स केल्या जातात? द ग्रेन इज ड्राईड वेल इन द सन अँड फिल्ड इन सॅक्स. तर हे जे ग्रेन आहेत, हे धान्य जे आहे ते चांगलं वाळवलं जातं, उन्हामध्ये वाळवलं जातं आणि पोत्यांमध्ये भरलं जातं. द सॅक्स आर टेकन स्टॉक्ड इन द हाऊस ऑर आफ्टर सेलिंग इन वेअर हाऊस ऑर शॉप्स. मग आणि हे जे पोती भरून ठेवलेले असतात धान्याची, ते काय केले जातात? घरामध्येच ठेवले जातात, किंवा त्यांना जर विकली, ते पोती जर विकली तर काय करतात? त्यांना कुठे ठेवतात? गोडाऊन मध्ये ठेवतात. एक धान्याचं मोठं कोठार असतं, किंवा काय म्हणतो त्याला, गोडाऊन म्हणतो आपण. तर ते गोडाऊन मध्ये ठेवले जातात. Stored grain can get damaged in two ways. Mice, rats, insects can spoil the grain to a great extent. म्हणजे छोटे छोटे घुशी, उंदीर किंवा हे जे कीटकनाशक असतात, बारीक बारीक किडे, इन्सेक्ट्स, त्याच्यामुळे आपलं खूप प्रमाणावर डॅमेज होऊ शकतं आपलं धान्य. तर त्यासाठी काय करायचं? खूप प्रमाणावरती हे सगळे जे प्राणी आणि इन्सेक्ट आहेत ते डॅमेज करतात धान्याला. ऑल्सो इफ द ग्रेन इज स्टोर्ड इन क्लोज्ड अँड डॅम स्पेस, इट कॅचेस फंगस अँड बिकेम अनफिट फॉर इटिंग. आणि ते जर बंद ह्याच्यामध्ये ठेवलं धान्य, आता माऊस जाऊ नये म्हणून आपण जर लोखंडाच्या पेटीमध्ये त्याला धान्याला ठेवलं तर काय होतं? एअर लागणार नाही, हवा लागणार नाही. मग त्याच्यामुळे काय होणार? ते क्लोज वातावरणामध्ये काय होणार? मॉइश्चर पकडणार, ते काय ओल निर्माण होते त्याच्यामध्ये, आणि बुरशी लागणार, त्या धान्याला बुरशी लागणार. अँड इट बिकम अनफिट फॉर इटिंग, म्हणजे ते खाण्यालायक राहणार नाही. आरोग्याच्या दृष्टीने ते चांगलं नाहीये, अनफिट आहे, म्हणजे अनहेल्दी होऊन जाईल ते, बॅड फॉर अवर हेल्थ. मग असं धान्य तर आपण यूज करू शकत नाही. ओपन ठेवलं तर माईस आणि रॅट्स वगैरे खातात. मग काय करायचंय? टू प्रिव्हेंट सच डॅमेज बाय पेस्ट, केमिकल्स आर स्प्रेड ऍट द प्लेस ऑफ स्टोरेज ऑर ऑल अराउंड इट. म्हणजे जिथे धान्याला स्टोअर करायचंय त्याच्या आजूबाजूनी केमिकल स्प्रेड केले जातात. मग त्याच्यामुळे काय होतं? ते इन्सेक्ट कॅच करत नाही. त्याच्यावरती केमिकल्स मारल्यावरती इन्सेक्ट कॅच करत नाही. डू यू अंडरस्टँड? ओके. मग असं कीड लागू नये किंवा घुशी, उंदीर ह्यांनी डॅमेज करू नये, त्याच्यामुळे ती जी पोती ठेवली आहेत बघा, ती कशी ठेवलेली आहेत? ठराविक स्पेस मध्ये ठेवलेली, आणि मधली जी स्पेस आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं? काही केमिकल स्प्रे केले जातात, म्हणजे त्याच्यावरती इन्सेक्ट बसू नये त्या पोत्यांवरती. नीम लिव्ज आर मिक्स्ड इन द ग्रेन. अजून काय केलं जातं? नीम जे लिव्ज असतात ते काय करतात? इन्सेक्टला दूर ठेवतात, बारीक बारीक किडे नाहीत होत. लिंबाची पानं जर त्याच्यामध्ये टाकली, कडू लिंबाची पानं टाकली धान्यामध्ये, तर कीड नाही लागत. मग त्याच्यामुळे नीम लिव्ज पण त्याच्यासोबत ठेवले जातात, कडू असतात ना ती, त्याच्यामुळे इन्सेक्ट होत नाही त्याला. सम प्रोटेक्टिव्ह केमिकल्स दॅट कॅन बी मिक्स्ड विथ ग्रेन आर ऑल्सो अवेलेबल इन द मार्केट. देअर स्मेल रिपेल्स इन्सेक्ट. आणि काही ठराविक केमिकल्स पण, संरक्षण देणारी केमिकल्स, रासायनिक पदार्थ पण बाजारामध्ये अवेलेबल आहेत. ते काय करतात? ग्रेनमध्ये मिक्स केले जातात. बोरिक पावडर वगैरे मिळते बघा, मग ती धान्यामध्ये मिक्स केली जाते. त्याच्यामुळे बारीक बारीक किडे होत नाहीत, कारण त्याला एक विचित्र असा वास असतो, तो इन्सेक्टला दूर ठेवतो. तो वास जो असतो तो इन्सेक्टला जवळ येऊ देत नाही, त्यामुळं आपले जे ग्रेन्स असतात ते प्रोटेक्टेड राहतात. स्टोरेज प्लेसेस आर ऑलवेज केप्ट ड्राय अँड एअरी टू प्रिव्हेंट फंगस फॉर्मेशन. आणि ही स्टोअर केलेली जी प्लेस आहे, जे गोडाऊन्स वगैरे, ते नेहमी कोरडे ठेवले जातात, ड्राय राहिले पाहिजेत, आणि हवा आली गेली पाहिजे. बंद असं पॅक ठेवत नाही, त्याला खिडक्या वगैरे असल्या पाहिजेत, अशा कंडिशन मध्ये ठेवले जातात. फूड स्टोरेज अँड कॉन्झर्वेशन ऑफ एन्व्हायरमेंट.
आता फूड स्टोरेज म्हणजे अन्नधान्य साठवण्याचे कसं साठवतो आपण, फूड स्टोअर कसं केलं जातं. अँड कॉन्झर्वेशन ऑफ एन्व्हायरमेंट, आणि त्याचा आपल्या आजूबाजूच्या परिसरात कसं कॉन्झर्व केलं जातं आपल्या एन्व्हायरमेंटला फूड स्टोरेजमुळे, ते बघूयात. लाईक ह्युमन्स अदर लिव्हिंग थिंग्स ऑल्सो स्टोअर फूड. आता माणसांप्रमाणेच बघा बाकीचे पक्षी प्राणी सुद्धा फूड स्टोअर करून ठेवतात. आपण कसं घरामध्ये किराणा आणून ठेवतो ना, पोते पोते भरून ठेवतो, किंवा वर्षातून एकदाच गहू ज्वारी घेऊन स्टोअर करून ठेवतो की पूर्ण वर्षभर लागेल आपल्याला, परत मिळणार नाही वगैरे, म्हणून आपण काय करतो वर्षातून एकदा धान्य भरून ठेवतो. त्याचप्रमाणे बघा हनी बीज जे असतात, मध काय करतात, मध साठवून ठेवतात. म्हणजे जर त्यांना नंतर सीझनमध्ये जर त्यांना पावसाळ्यात वगैरे ह्या झाडावरून त्या झाडावर बसायला नाही मिळालं, त्यांच्याजवळ फूड नसलं, तर ते काय करतात, त्या मधाचा उपयोग करतात. मग त्याचप्रमाणे खार जे असते, स्क्विरल काय करते, असे नट्स जे असतात तिला कडक फळं लागतात, नट्स लागतात खायला, तर ती नट्स पण ती जी ढोल असते झाडाची जिथे ती राहते त्याच्यामध्ये ती साठवून ठेवते. Like humans, other living things also store food. Each of them has different way of doing it. Insect like ants store food. These collect nectar from flowers and store it in the honeycomb. तर इन्सेक्ट लाईक अँट, मुंग्या बघितल्यात सतत साखर घेऊन चाललेल्या असतात, पाहिलं असेल सगळ्यांनी. तर त्या मुंग्या तोंडात धरून साखर नेऊन त्यांच्या घरामध्ये ठेवतात साठवून, म्हणजे जेव्हा बाहेर फूड नाही मिळणार त्यावेळेला त्याचा यूज करतात. आणि बीज म्हणजे आता सांगितलं, मधमाशा काय करतात, फुलांमधून नेक्टार म्हणजे मध गोळा करतात आणि तो पण स्टोअर करतात. त्या मधमाशांच्या पोळ्यामध्ये, हनीकॉम मध्ये काय करतात, मध साठवून ठेवतात. Squirrels also store seeds. Because of these animals store food, it is available to them when they need it. म्हणजे जेव्हा त्यांना बाहेर फूड मिळत नाही त्यावेळेला त्यांनी साठवून ठेवलेलं असतं, त्यामुळे त्यांचं पोट भरतं. मग स्टोअर फूड इन अवर होम्स अकॉर्डिंग टू अवर नीड्स. म्हणजे आपण पण आपल्या घरामध्ये आपल्याला जेवढं जरुरी आहे, आता एक पोतं लागत असेल, छोटी फॅमिली असेल तर आपण एक पोतं भरून ठेवतो, मोठी फॅमिली असेल 8-10 लोकांची तर 2-3 पोते वर्षभराचे एकदाच आपण साठवून ठेवतो. तर ते आपल्या अकॉर्डिंग टू अवर नीड्स, आपल्या गरजेनुसार आपण ते साठवून ठेवतो फूड. इन इंडिया, ड्यू टू द इम्प्रूव्ड मेथड्स ऑफ कल्टिवेशन, वी नाउ प्रोड्यूस प्लेंटी ऑफ फूड ग्रेन्स. समजते सगळ्यांना? आवाज येतोय? ओके, थँक्यू. आता आपल्या भारतामध्ये काय खूप सगळ्या पद्धती विकसित झालेल्या आहेत उत्पन्न घेण्याच्या, कल्टिवेशनच्या, म्हणजे फूड प्रोड्यूस करण्याच्या, पिकं घेण्याच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आता विकसित झालेल्या आहेत. आता आपण खूप सगळ्या प्लेंटी ऑफ फूड ग्रेन्स म्हणजे खूप प्रमाणात आपण आता उत्पन्न घेऊ शकतो धान्याचं. द प्रोडक्शन एक्सीड्स द डिमांड. म्हणजे आता प्रोडक्शन इतकं झालंय, जेवढी डिमांड होती, जेवढं आवश्यक होतं त्याच्यापेक्षा पण जास्त झालेलं आहे आता प्रोडक्शन आपल्या इंडियामध्ये. द सरप्लस फूड ग्रेन इन वेअर हाऊसेस. मग हे जास्तीचं जे सरप्लस म्हणजे काय, हे जास्तीचं धान्य जे आहे ते मोठ्या मोठ्या गोडाऊन्समध्ये स्टोअर केलं जातं, कोठारांमध्ये स्टोअर केलं जातं. समटाइम प्रोडक्शन इज अफेक्टेड बाय अ डिझास्टर सच ॲज फ्लड्स, ड्रॉट्स, अ सायक्लॉन ऑर हेलस्टॉर्म. कधी कधी काय होतं, आपल्याकडे जरी स्टोअर असलं, म्हणजे आपण जर स्टोअर नाही केलं फूड, तर कधी कधी काय होऊ शकतं, काही डिझास्टर येतात, निसर्गामध्ये काही घटना होतात, जसं की फ्लड म्हणजे पूर येतात किंवा दुष्काळ पडतो, वादळ येतात, किंवा हेलस्टॉर्म म्हणजे गारांचा पाऊस पडतो, गारपीट होते बघा कधी कधी, खूप सगळ्या गारा, बर्फाचे तुकडे पडायला लागतात. तर शेतामध्ये जर ही गारपीट झाली किंवा तर त्याच्यामुळे फळांचं किंवा पिकांचं नुकसान होतं खूप मोठ्या प्रमाणात. मग ॲट सच टाइम्स द स्टोर्ड सरप्लस ग्रेन कॅन बी यूज फॉर द पीपल. इट कॅन ऑल्सो बी यूज फॉर पीपल डिस्प्लेस ड्यू टू द डिझास्टर लाईक अँड अर्थक्वेक.
मग अशा वेळेला हे जे सरप्लस ग्रेन आहे, एक्स्ट्राचं जे वेअरहाऊसमध्ये ठेवलेलं ग्रेन आहे ते लोकांच्या उपयोगी येऊ शकतं. म्हणजे एका गावामध्ये अर्थक्वेक आला, भूकंप झाला आणि तिथली त्या गावातली लोक दुसरीकडे जाऊन राहिली, तर मग आपण एका दुसऱ्या गावामध्ये वेअरहाऊसमध्ये आपण जर ते फूड ठेवलेलं असलं तर त्या लोकांना आपण तिथे ते देऊ शकतो. मग त्यांना ते त्याचा यूज होऊ शकतो, कारण त्यांच्या गावातलं सगळंच नष्ट झालं असणार, त्या जागेवरचं सगळं भूकंपाने सगळं नष्ट झालेलं असणार. मग ती लोक जेव्हा दुसऱ्या जागेवर जाऊन राहतील तेव्हा आपण त्यांना मदत करू शकतो जर आपल्याकडे सरप्लस फूड असेल तर. द ग्रीन रिव्हॉल्युशन. आता हे सगळं पारंपरिक शेती चालू होती, त्याच्यानंतर मॉडर्न शेती आली, तर ती कशी आली तर त्याला काय बोललंय त्यांनी, ग्रीन रिव्हॉल्युशन म्हणजे हरित क्रांती. म्हणजे खूप मोठी क्रांती झाली, रिव्हॉल्युशन झालं शेतामध्ये. जे पहिले आपण बैलगाडी, गाई म्हशींचा किंवा बैलांचा उपयोग करून शेती केली जायची, बाकीचे अॅनिमल्स, घरातले फॅमिली मेंबर शेती करायचे. मग त्याच्यानंतर हे जे पीक उत्पादन जास्तीत जास्त वाढवण्यासाठी बियांवरती, खतं किंवा पाण्यावरती खूप सगळं संशोधन झालं. मग त्याला काय बोलतात, ग्रीन रिव्हॉल्युशन. टुडे अवर कंट्री इज सेल्फ रेलियंट ॲज फार ॲज प्रोडक्शन ऑफ फूड ग्रेन इज कन्सर्न. आता आज आपली कंट्री, आपला देश जो आहे तो सेल्फ रॅलियंट आहे, म्हणजे स्वावलंबी आहे, आत्मनिर्भर आहे, स्वावलंबी. प्रोडक्शन ऑफ फूड ग्रेन्स म्हणजे आपण जे अन्नधान्य करतो ते आपण स्वतःच आपल्यासाठी पुरेसं अन्नधान्य आपण उत्पादन करू शकतो. आता आपल्याला दुसऱ्या देशातून मागवायची गरज नाही, आपण काय झालं, सेल्फ रेलियंट म्हणजे स्वावलंबी झालोय. आता आपण प्रोडक्शनच्या बाबतीत, उत्पन्नाच्या बाबतीत आपण काय झालं, सेल्फ रेलियंट झालं. वी आर ऑल्सो एबल टू एक्सपोर्ट द सरप्लस ग्रेन. त्याचबरोबर आपण काय करायला लागलो, आपल्याकडे जास्तीत जास्त धान्य उत्पादन व्हायला लागले म्हणून आपण ते दुसऱ्या देशांना पण एक्सपोर्ट करू लागलो, म्हणजे निर्यात करायची, दुसऱ्या देशांना विकायचं ते धान्य, त्याला काय बोलतात, एक्सपोर्ट. द ट्रिमेंडस इन्क्रीज इन फूड ग्रेन प्रोडक्शन इन अवर कंट्री वॉज अचीव्ड ड्युरिंग द ग्रीन रिव्हॉल्युशन. मग हे सगळं ट्रिमेंडस म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर जे आपलं अन्नधान्य प्रोडक्शन झालं, उत्पन्न मिळायला लागलं आपल्याला, हे कशामुळे मिळालं तर ग्रीन रिव्हॉल्युशनमुळे, हरित क्रांतीमुळे हे सगळं घडलं. इट वॉज ब्रॉट अबाउट बाय जॉईंट एफर्ट्स ऑफ सायंटिस्ट, पीपल वर्किंग फॉर द स्प्रेड ऑफ सायन्स अँड फार्मर्स. मग हे सगळं कुणामुळे घडली, हरित क्रांती जी झाली ती कुणामुळे घडली तर सायंटिस्ट म्हणजे वेगवेगळ्या सायंटिस्टने त्याच्यावरती कार्य केलं, पीपल वर्किंग फॉर अ स्प्रेड ऑफ सायन्स. आणि मग ह्यांनी असे पण लोक होते ना, सायंटिस्टनी जरी रिसर्च करून ठेवला तरी गरीब लोकांपर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत तो पोहोचला पण पाहिजे गावागावामध्ये. मग त्यासाठी जे इन्फॉर्मेशन पास केले लोकांनी, त्यावरती खूप काम केलं त्या लोकांनी. त्या पीपल वर्किंग फॉर द स्प्रेड ऑफ सायन्स अँड फार्मर्स म्हणजे हे जे सायन्स आहे लोकांपर्यंत पोहोचवणं, त्याच्यासाठी खूप काम करण्यात आलं. त्याच्याच बरोबर शेतकऱ्यांनी पण खूप मेहनत घेतली, त्यांनी ह्या सगळ्या रिसर्च करून ठेवला, त्याचा यूज केला शेतकऱ्यांनी. मग त्याच्यामुळे हे ग्रीन रिव्हॉल्युशन झालं. द क्रेडिट फॉर द रिसर्च दॅट लेड टू द इम्प्रुव्हमेंट इन द it was brought about by the credit for the research that led to improvement in the seed of wheat and rice that resulted in the green revolution in India goes to MS स्वामीनाथन. म्हणजे हे हरित क्रांतीचं जे क्रेडिट आहे, जे श्रेय आहे, ते कुणाला जातं तर MS स्वामीनाथन. द क्रेडिट फॉर द रिसर्च दॅट लेड टू इम्प्रुव्हमेंट इन द सीड्स ऑफ व्हीट. गहू आणि तांदूळ ह्याचं जे प्रोडक्शन खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागलं, जी हरित क्रांती झाली, त्याचं सगळ्यात मुख्य श्रेय कुणाला जातं तर डॉक्टर स्वामीनाथन यांना जातं, MS स्वामीनाथन. त्यांनी खूप सगळं स्टडी केला, खूप रिसर्च केला त्या क्षेत्रामध्ये. मग त्यांना राईस, व्हीटचं प्रोडक्शन कसं वाढवायचं याच्यामध्ये यश आलं. त्यांनी खूप सगळे रिसर्चेस केले त्याच्यावरती. ओके. एक 1 पॅराग्राफ बघूया आपण, मग थांबूया. ओके, लेफ्ट करू नका.
डोंट लिव्ह द मीटिंग. फूड सिक्युरिटी. फूड इज अ बेसिक नीड. आपलं फूड काय बेसिक नीड आहे, आपली बेसिक गरज आहे आपली. धान्य हे काय फूड म्हणजे अन्न ही आपली आवश्यकता आहे. मॅनी कंट्रीज हॅव मेड लॉज टू इन्शुअर दॅट एव्हरी पर्सन गेट सफिशियंट फूड अकॉर्डिंग टू देअर नीड. खूप सगळ्या देशांनी काय केलेलं आहे, एक लॉ बनवलाय, एक कायदा बनवलाय की देशातल्या प्रत्येक व्यक्तीला सफिशियंट म्हणजे योग्य प्रमाणात आवश्यकतेनुसार त्याला प्रत्येकाला अन्न भेटलं पाहिजे. दीज लॉज आर नोन ॲज फूड सिक्युरिटी लॉ. आणि ह्यालाच काय म्हणतात, अन्न संरक्षण कायदा. हा जो लॉ बनवला की सगळ्यांना फूड मिळालं पाहिजे त्याला काय बोलतात, अन्न संरक्षण कायदा. In 2013 our country too enacted a food security law. आपल्या देशाने पण त्याचा स्वीकार केलाय. फूड सिक्युरिटी लॉ जो आहे, अन्न संरक्षण कायदा, त्याचा आपल्या देशाने कधी स्वीकार केला, 2013 मध्ये. इट हॅज मेड इट पॉसिबल टू फाईट इल्स लाईक माल न्यूट्रिशन. त्याच्यामुळे काय पॉसिबल झालं, जसे बाकीचे हे जे आजार आहेत, माल न्यूट्रिशन म्हणजे कुपोषण, उपासमार, स्टार्वेशन म्हणजे उपासमार, आणि डेथ म्हणजे मृत्यू. जेवायला खायला नाही मिळालं तर लोक मरायला लागली, किंवा अन्नधान्य कमी मिळायला लागलं त्यांना, त्यामुळे ते कुपोषण म्हणजे काय, खूप तब्येत अशक्त होते. कुपोषित मुलं तुम्ही पाहिली असतील कधी पिक्चर मध्ये, गुगलवरती वगैरे पिक्चर भेटतील तुम्हाला. माल न्यूट्रिशन काय असतं, स्टार्वेशन काय असतं, तर म्हणजे कुपोषित लहान मुलं कुपोषित राहतात. त्यांना जर अन्न मिळालं नाही, व्यवस्थित खायला मिळालं नाही तर त्याच्याने मृत्यू सुद्धा होऊ शकतो, लोक त्यामुळे मरतात पण. तर त्याच्यामुळे काय आलं, गव्हर्नमेंटने काय आणलं, फूड सिक्युरिटी लॉ बनवला, अन्न संरक्षण कायदा बनवला. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? ओके, थँक्यू स्टुडंट्स. प्लीज डू द होमवर्क. तुमची टेस्ट येणार आहे आता, तर सगळ्यांनी होमवर्क करायचा आहे. म्हणजे आतापर्यंत जे होतंय, आपला जो सिलेबस होतोय तो कंटिन्युअसली टच मध्ये राहायचंय, अभ्यास करायचाय सगळ्यांनी, कारण 1 तारखेनंतर तुमची युनिट टेस्ट स्टार्ट होते. ओके, बाय प्रमिता. बाय एव्हरीवन. बाय टीचर. बाय. बाय वेदिका. लिव्ह द मीटिंग. साबळे हर्ष ना? ओके.